आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देव बापा, आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू आम्हाला या ठिकाणी तुझं गौरव करण्याकरता एकत्र केलेला आहेस. प्रिय प्रभू देव बापा, जो भजनाचा कार्यक्रम होत आहे तो आम्ही तुला समर्पित करतो. प्रिय प्रभू, या भजन गात असताना सुद्धा जी भक्ती होत आहे त्या भक्तीमध्ये तुझे आशीर्वाद तुझ्या लोकांना दे. आणि प्रभू देव बापा, प्रत्येकाचं जीवन आज संध्याकाळी आशीर्वादानं, समृद्धीनं, भरभराटीनं आणि तुझ्या गौरवानं भरून जाऊ दे. आम्ही ही सर्व सभा तुझ्या हाती सुपूर्द करतो. येशूच्या नावानं मागितलं आहे म्हणून तू ऐक. At this time we will have reading of the scripture. Let us read Psalms 150. Praise ye the Lord. Praise God in his sanctuary. Praise him in the firmament of his power. Praise him for his mighty acts. Praise him according to his excellent greatness. Praise him with the sound of the trumpet. Praise him with the psaltery and harp. Praise him with the timbrel and dance. Praise him with string instruments and organs. Praise him upon the loud cymbals. Praise him upon the high sounding cymbals. Let everything that has breath praise the Lord. Praise ye the Lord. May God bless the reading of his word. स्तोत्रसंहिता याचा 150वा अध्याय. परमेश्वराचे स्तवन करा, देवाचे त्याच्या पावित्र्य स्थानी स्तवन करा. त्याच्या सामर्थ्याच्या नभोमंडळात त्याचे स्तवन करा. त्याच्या पराक्रमाच्या कृत्यास्तव त्याचे स्तवन करा. त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा. कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा. सतार व वीणा वाजवून त्याचे स्तवन करा. डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करा. तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्याचे स्तवन करा. खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा. प्रत्येक श्वासवान प्राणी परमेश्वराचे स्तवन करो. परमेश्वराचे स्तवन करा. यावेळेला सिस्टर एस्थर दार विशेष गीत गातील. हालेलुया. यावेळेस मी आपल्यासमोर एक गीत गात आहे आणि गीताचे बोल आहेत. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत नाही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. प्रार्थना येत नाही.
हालेलुया. आपण ज्यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यात असतो आणि खरोखर परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आनंद आहे आणि आराधना आणि गीते गाऊन ज्यावेळेस आपण परमेश्वराची स्तुती करतो त्यावेळेस खरोखर परमेश्वराचं सानिध्य आपल्यामध्ये येतं. यावेळेस मी आणखीन एक गीत तुमच्यासाठी गाणार आहे. या गीताचे बोल आहे, तू ही शांति का राजा है, यीशु मुक्ति का दाता है. तू ही शांति का राजा है, यीशु मुक्ति का दाता है. तेरी महिमा हम गाए सदा. तू ही शांति का राजा है, यीशु मुक्ति का दाता है.
आपण सर्वजण मिळून गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. यावेळेला आपण जे आपले पाहुणे आलेले आहेत त्यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपा करून इथे यावं आणि टीम त्यांचं गुच्छ देऊन स्वागत करते. ब्रदर किरण काळे आणि त्यांची टीम यांचं आम्ही स्वागत करत आहोत. ब्रदर संदेश पुढे येतील आणि बुके देतील. ब्रदर रेणुकर यांना विनंती करते त्यांनी पण पुढे यावं. पुन्हा एक बार आपण सर्वांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया यावेळेस. आणि इथून पुढची वेळ मी ब्रदर किरण काळे यांच्या हातात देते. मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. आज तुम्ही इतक्या वेळ या मंदिरामध्ये आहात, वाट पाहत आहात की आम्ही परमेश्वराची आराधना करू. बोले येशू मसीह की. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्या प्रभूची स्तुती करू. आज मोठ्या आनंदाचा दिवस आहे की आज आम्ही त्याची स्तुती करत आहोत. आणि बऱ्याचदा ज्यावेळेस प्रभूचं काम होणार असतं त्यावेळेसच अडखळण निर्माण होतं. आणि आम्ही इथे पोहोचलो, आम्ही सर्वजण रेडी आहोत, पण जे आमचे तबलचे आहेत ते वाटेत आहेत. 1-2-5 मिनिटात ते इथे येतील आणि आपण लगेचच या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम मी परमेश्वराचे मनापासून आभार मानतो की आज पुणे शहरामध्ये दारसरांच्या या चर्चमध्ये भजनरूपी सेवा करण्याची संधी त्याने आम्हाला दिली. पाळकसाहेबांचे, सर्व मंडळीचे, सर्व कमिटी, सर्वांचे मनापासून आभार मानतो की आज त्यांनी देखील या ठिकाणामध्ये सुंदरसा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्हा सर्वांचे आभार मानतो. तुम्ही सर्वजण खूप वेळेपासून या ठिकाणामध्ये बसलेले आहात. बऱ्याचदा आम्ही भजन म्हणजे मनोरंजन अशा हेतूने आम्ही ऐकायला येतो की आम्ही भजन ऐकायला चाललो, पण भजन हे मनोरंजन नाही आहे. तर भजन या शब्दाचा अर्थ भ म्हणजे भक्ती आणि जन म्हणजे तुम्ही आणि मी, भक्तजनांनी मिळून केलेली आराधना म्हणजे भजन. आणि ती आराधना आम्ही करण्यासाठी आलेलो आहोत. आणि खूपदा असं होतं की भजन आम्हाला फार जुनं वाटतं की भजन म्हटल्याच्या नंतर आमच्या समोर अशी वयस्कर लोक येतात मोठ्या पायजमामध्ये आणि तसे लोक असतील, पण आज तसा स्टेजवरती नाही. आम्ही सर्व तरुण आहोत. दौंडमध्ये मी बोललो होतो की तरुण हा प्रभूच्या कामासाठी आहे, तरुण पण हे प्रभूला देण्यासाठी आहे सर्वात उत्तम. सर मला बोलले मी घरी जाऊ का, त्यामुळं मी आज असं म्हणणार नाही. आम्ही सर्वजण प्रभूची आराधना करण्यासाठी आलेलो आहोत. जरी भजन खूप जुनं आहे, खूप पिढींपासून आलेलं आहे, ज्यावेळेस आम्ही आमच्या घरामध्ये आमची आजी असते आणि आम्ही मुद्दाम बोलतोय तोपर्यंत ते ब्रदर येतील, नाही तर म्हणाल की अगोदरच उशीर झालाय आणि तू काय बोलतोस. तर बऱ्याचदा असं होतं भजन आपल्याला फार जुनं वाटतं,
पण आमच्या घरामध्ये आमची आजी वयस्कर होते आणि ज्यावेळेस आम्ही तिला घेऊन जातो, आम्हाला एखादा रस्ता ओलांडायचा असतो, तो क्रॉस करायचा असतो, त्यावेळेस आम्ही तिचा हात पकडतो. आम्ही तिला सोडत नाही, आम्ही तिचा हात पकडून तिला सोबत घेऊन जातो. तसंच ही जी भजनाची जी परंपरा आहे, जे भजन आहे, ते आम्ही हात पकडून असं पुढं घेऊन जावं. जसं आज आम्ही पाहत आहोत की आमच्या डोळ्यासमोर इतकी लोक भजन ऐकायला आलेत आणि भजन ही तरुण मुलं ऐकत नाही, असं खूप वर्ष अगोदर मला माझ्या कानावरती आलं. आणि ज्यावेळेस मी प्रभूची सेवा करायला लागलो, त्यावेळेस मी प्रभूला हे म्हटलं की ज्यावेळेस मी भजनाला जाईन त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये मला तरुण मुलं दिसू दे, तरुण लोक असू दे, ज्यांना भजन आवडेल. आणि आज खरोखर तुम्ही सर्वजण तरुण आहात प्रभूमध्ये. एकदा जोरदार टाळ्या वाजू, प्रभूची स्तुती करूया. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. चला जाऊ ख्रिस्ता जवळी. चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ता जवळी. मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. हाताने टाळे टाळे, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. हाताने टाळे, मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. हाताने टाळे, मुखाने जय, प्रेमाने बोला ख्रिस्ता जय. बोला ख्रिस्त महाराज की, बोला ख्रिस्त महाराज की. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या गीतसंध्येला सुरुवात करतो. जे गीत मी तुमच्यासमोर गात आहे त्या गीताचे बोल आहेत. तव नामाचा घोष करिता भक्तजन दंगले, मन ख्रिस्त भजनी रंगले, मन ख्रिस्त भजनी रंगले. किती लोकांना भजनात रंगून जायचं, ठीक आहे, उशीर झालाय, पण आज आम्ही सर्वजण त्या प्रभूच्या आराधनेमध्ये दंगून जाऊ आणि मनापासून त्या प्रभूची स्तुती करू. एकदा जोरदार टाळ्या वाजू आणि त्या प्रभूचं नाव उंच करू. तव नामाचा घोष करीता, तव नामाचा घोष करीता, तव नामाचा घोष करीता, तव नामाचा घोष
सर्वजण. तव नामाचा घोष करीता तव नामाचा घोष करीता तव नामाचा घोष करीता भक्त जन हो भक्त जन रंगले रे मन कृष्ण भजनी रंगले हो मन कृष्ण भजनी रंगले हो मन कृष्ण भजनी रंगले. कृपा करीतो भक्त जनावर कृपा करीतो भक्त जनावर कृपा करी कृपा करी रे कृपा कृपा करी हो हो कृपा कृपा करीतो भक्त जनावर कृपा करीतो भक्त जनावर. दया तुझी सकला विश्वावर 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 सकला विश्वावर दया तुझी सकला विश्वावर. नाम जगी तुझे थोर खरोखर 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 नाम जगी तुझे थोर खरोखर. भक्तानी आज भक्तानी आज भक्तानी गायले गायले मन कृष्ण भजनी रंगले हो मन कृष्ण भजनी रंगले हो मन कृष्ण भजनी रंगले. तव नामाचा घोष करीता तव नामाचा घोष करीता तव नामाचा घोष करीता भक्त जन हो भक्त जन रंगले रे मन कृष्ण भजनी रंगले हो मन कृष्ण भजनी रंगले हो मन कृष्ण भजनी रंगले. सेवा करी जे खऱ्या मनाने हर्षित येशू त्या जीवनाने सेवा करी जे खऱ्या मनाने हर्षित येशू त्या जीवनाने सेवा निरे घर निध निरे ग रे ग रे सानी हम हा 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 रे मा
रंगले रंगले मन रंगले 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 मन रंगले सर्वजण टाळ्या वाजूया रंगले मन रंगले 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 किती लोक माझ्या पाठीमागे गातील प्रभूसाठी तयार आहेत सर्वजण मी जे गाईल ते माझ्या पाठीमागे गा रंगले रंगले ख्रिस्त रंगी रंगले तुम्ही आणि सुंदर गाऊ शकता रंगले रंगले ख्रिस्त रंगी रंगले 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 ख्रिस्त रंगी रंगले मोठ्या आवाजात आता टाळी वाजव रंगले रंगले ख्रिस्त रंगी रंगले पाठीमागचे रंगले रंगले ख्रिस्त रंगी रंगले 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 मोठ्या आवाजात प्रभूसाठी सर्वजण पाठीमागचे रंगले रंगले ख्रिस्त रंगी रंगले 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 ख्रिस्त रंगी रंगले 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 ख्रिस्त रंगी रंगले 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 ख्रिस्त रंगी 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 रंगले 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 तव नामाचा घोष करीता मन रंगले मन रंगले मन रंगले मन रंगले बोला ख्रिस्त महाराज की किती जणांना आनंद वाटतो सर्वांना आवाज येतोय पाठीमागे बोले येशू मसीह की आता पाठीमागची म्हणतील बोले येशू मसीह की एकदा जोरदार टाळ्या वाजवून प्रभूची स्तुती करू त्याच्या उपस्थितीबद्दल त्याचे आभार मानूया आता जे गीत मी तुमच्या समोर सादर करत आहे त्या गीताचे बोल आहेत गीत नवे गाणार प्रभू मी गीत नवे गाणार आज मी त्या दाविदाप्रमाणे
तुझला गौरविणार प्रभू गीत नवे गाणार. किती लोकांना वाटतं मी दाविदासारखी आराधना करावी? किती लोकांना वाटतं दाविदासारखी आराधना करावी? स्वतःचं भान हरपून त्या परमेश्वराचं गौरव करावं. ज्यावेळेस परमेश्वराची आराधना दावीद करत होता त्यावेळेस स्वतःचे मेंढरं कोठे आहेत, कुठे चरतात त्याचं भान त्याला राहत नव्हतं. जरी आम्ही आमच्या कामामधून वेळ काढून या जागेमध्ये आहोत, जे आमचे कामं राहिलेत ते आम्ही दूर ठेवून आम्ही आमचं भान हरपून त्या परमेश्वराची स्तुती करूया. रे म पनी ध पद मग रे रे ग रे म पनी ध पद मग रे प मग रे गीत नवे गाणार प्रभू मी गीत नवे गीत नवे गाणार प्रभू मी गीत नवे सृष्टी तुझी रे शब्द रचना मानवता ही तुझीच प्रतिमा मानवता ही तुझीच प्रतिमा
भक्तांचे तो करीतो रक्षण, भक्तांचे तो करीतो रक्षण. भक्तांचे तो करीतो रक्षण, त्याच्या हती नमते दुर्जन, त्याच्या हती नमते दुर्जन. पर्वत गाती एकवटून, पर्वत गाती एकवटून, पर्वत गाती एकवटून, त्यातच मी गाणार प्रभो, त्यातच मी गाणार प्रभो, मी गीत नवे गाणार प्रभो, मी गीत नवे गाणार. रे बाबा रे बाबा नी सा गीत नवे गाणार प्रभो, मी जय जयकार करा हो प्रभूचा, जय जयकार करा हो प्रभूचा. आ
सोबत सर्वजण. नी सा रे सा, नी सा रे सा, नी सा सा रे सा सा. टाळी वाजवून. नी सा सा रे सा सा, नी सा 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 रे सा सा सा, नी सा 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 रे सा सा सा, नी दा 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 दा, नी सा 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 दा 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 दा, नी सा सा रे सा सा नी सा सा रे सा सा. दाविदाप्रमाणे, गौरविना 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 बोला ख्रिस्त महाराज की. जे गीत तुमच्या समोर सादर करत आहे त्या गीताचे बोल आहेत. तो आदी जगाचा अनंता, आलो शरण तुला कृपावंता, आलो शरण तुला कृपावंता. या गीताचे गीतकार संगीतकार मीच आहे. प्रभूच्या गौरवासाठी गात आहे. तू आदी जगाचा अनंता, तू आदी जगाचा अनंता, आलो शरण तुला कृपावंता, आलो शरण तुला कृपावंता, आलो शरण तुला कृपावंता, आलो शरण तुला कृपावंता.
घे अवघा हामीपणा, घे घे अवघा हामीपणा, घे घे अवघा हामीपणा, तुझ्या विना मी आहे पुन्हा, तुझ्या विना मी आहे पुन्हा, तुझ्या विना मी आहे पुन्हा, तुझ्या विना मी आहे पुन्हा. तुझ गौरवितो मी महंता, तुझ गौरवितो मी महंता, आलो शरण तुला कृपावंता, आलो शरण तुला कृपावंता, आलो शरण तुला कृपावंता. तुझ गौरवितो मी महंता, तुझ गौरवितो मी महंता, आलो तुझ्याच हाती दोर जीवाची, तुझ्याच हाती दोर जीवाची, तुझ्याच हाती दोर दोर जीवाची. तुझ्याच हाती दोर दोर जीवाची, दोर दोर जीवाची, 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 दोर जीवाची. तुझ्याच हाती दोर जीवाची, तुझ्याच हाती दोर जीवाची, दोर जीवाची, दोर जीवाची, दोर दोर जीवाची, दोर जीवाची, दोर जीवाची, दोर जीवाची. तुझ्याच हाती दोर जीवाची, तुझ्याच हाती दोर जीवाची. क्षमा करावी मज पातकांची, क्षमा करावी मज पातकांची, तूच क्षमा करी दयावंता, तूच क्षमा करी दयावंता, आलो शरण तुला कृपावंता, आलो शरण तुला कृपावंता, आलो शरण तुला कृपावंता. तूच क्षमा करी दयावंता,
शरण आलो आलो शरण शरण आलो शरण शरण तू आदी जगाचा अनंता तू आदी जगाचा अनंता आलो शरण तुला आलो शरण तुला कृपा आलो शरण तुला आलो शरण तुला आलो शरण तुला आलो शरण तुला कृपावंता बोला ख्रिस्त महाराज की जे गीत मी सादर करत आहे त्या गीताचे बोल आहेत बावन कशी सोन्याहुनी प्रभूचे वचन मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. प्रभूचं वचन मधापेक्षा गोड आहे आणि सोने हिरे मोती या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ते आमचं जीवन बदलून टाकतं. अनेक लोक आहेत ज्यांचं वचनामुळं जीवन बदललंय. आज कुणीतरी इथं असेल, कुणी निराश असेल, कुणी वेगवेगळ्या टेन्शनमध्ये असेल, माहीत नाही. पण ज्यावेळेस आम्ही प्रभूची आराधना करतो त्यावेळेस आमचे बंधनं तुटले जातात. ज्यावेळेस आम्ही प्रभूची स्तुती करतो त्यावेळेस आमचे बंधनं तुटले जातात. प्रभू आम्हाला स्पर्श करतो. किती लोकांना असं वाटतं की देवाचा आत्मा मला स्पर्श करतोय. मी पाहिलेत खूप जण जे हात उंच करून देवाची स्तुती करतायत गाणं चालू असताना. त्यामुळेच मी सुरुवातीला बोललो की भजन हे मनोरंजन नाही आहे, त्यामध्ये खूप प्रभूचे दाखले वचनरूपी त्यात काव्यरूपी त्यात मांडलेले आहेत. जसं आम्ही वचनातून बोलतो, बाळकसाहेब शिकवतात, तसंच गीतांमधून जे वचन आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं गाणं हे काम करतं. आणि खरोखर हे खूप सुंदर गाणं आहे. बावन कशी सोन्याहुनी प्रभूचे वचन आहे, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. हे गीत मी प्रभूच्या गौरवासाठी गातो. बावन कशी सोन्याहुनी प्रभूचे वचन आहे. बावन कशी सोन्याहुनी प्रभूचे वचन आहे. मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड 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 आहे. बावन कशी सोन्याहुनी
असू दे. त्यात जे काही लिहिलेले हृदयावर ते बिंबवू दे. त्यात जे काही लिहिलेले हृदयावर ते बिंबवू दे. त्यात जे काही लिहिलेले हृदयावर ते बिंबवू दे. तुझे वचन माझ्या पावला मार्गात प्रकाश आहे. तुझे वचन माझ्या पावला मार्गात प्रकाश आहे. बोध ध्यानी घे मानवा, प्रभु हा कृपाळू आहे. बोध ध्यानी घे मानवा, प्रभु हा कृपाळू आहे. मोहळातून पाझरणाऱ्या मनापेक्षा गोड आहे. धन्य पुरुष जो शास्त्राचे रात्रंदिन चिंतन करीतो. धन्य पुरुष जो शास्त्राचे रात्रंदिन चिंतन करीतो. देवाच्या जवळी जातो, वाईटाचा भेद करीतो. देवाच्या जवळी जातो, वाईटाचा भेद करीतो. पापी मार्गे चालत नाही, कधी हात मात नाही. 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 तुझे वचन माझ्या पावला मार्गात प्रकाश आहे. तुझे वचन माझ्या पावला मार्गात प्रकाश आहे. फुलांचा सुगंध दरवळे, फळ हे रसाळ आहे. फुलांचा सुगंध दरवळे, फळ हे रसाळ आहे. मोहळातून पाझरणाऱ्या मनापेक्षा गोड आहे. मोहळातून पाझरणाऱ्या मनापेक्षा गोड आहे. मोहळातून पाझरणाऱ्या मनापेक्षा गोड आहे. बावन कशी सोन्याहुनी प्रभूचे वचन आहे. बावन कशी सोन्याहुनी प्रभूचे वचन आहे. मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड 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 आहे. मधापेक्षा गोड आहे. मधापेक्षा
जोरदार स्वतःसाठी टाळ्या वाजवून स्वतःचं स्वागत करू की तुम्ही इतक्या वेळ आम्हाला ऐकत आहात. जे मला साथ संगत करत आहेत तबलजी आदेशजी देठे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. त्याचप्रमाणे कीबोर्डिस्ट जे आहेत आज मुंबईवरनं ते आमच्यामध्ये आहेत जोएल शेत्रे त्यांच्यासाठी देखील एकदा टाळ्या वाजवू. आणि आम्ही पूर्ण टीम इम्मानुएल कला संघ या ठिकाणी प्रभूची स्तुती करण्यासाठी आलेलो आहोत. प्रत्येकजण या ठिकाणी परमेश्वराची आराधना करण्यासाठी आलेला आहे. त्याबद्दल सर्वांचं मी स्वागत करतो. ज्या गीताची फरमाईश मला आलेली आहे की जगबाह्य स्वरूप पाहते प्रभू अंतकरण पाहतो, हे गीत मी तुमच्यासमोर सादर करतो. या गीताचे गीतकार संगीतकार मीच आहे. प्रभूच्या गौरवासाठी गात आहे. जगबाह्य स्वरूप पाहते जगबाह्य स्वरूप पाहते प्रभु अंतकरण पाहतो 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 जगबाह्य स्वरूप पाहते जगबाह्य स्वरूप पाहते जगबाह्य तुम्ही गाऊ शकता जगबाह्य स्वरूप पाहते प्रभु अंतकरण पाहतो प्रभु अंतकरण पाहतो प्रभु अंतकरण पाहतो जगवैर्याशी भांडते जगवैर्याशी भांडते एकदा हे गीत समजून घ्या. जग आमच्याकडे किती पैसा आहे, आम्ही कुठल्या पदावरती आहोत, आम्ही दिसायला काळे आहोत की गोरे आहोत, असं जग आम्हाला पाहतं. पण ज्यावेळेस प्रभू आमच्याकडे पाहतो त्यावेळेस प्रभू आमचं अंतकरण पाहतो. आणि म्हणून या गीतामध्ये म्हटलंय की जग बाह्य स्वरूप पाहते प्रभू अंतकरण पाहतो. जग काय म्हणतं आणि प्रभू काय म्हणतो याच्यातला भेद या गाण्यामध्ये आहे. जग वैऱ्याशी भांडते. उगाचच आपण सिग्नलवरती काहीतरी झालं की आपण 10-20 मिनिटं तिथे वाया घालतो. आपण जिथे नको तिथं कदाचित भांडत असू, कदाचित हे जग आमच्यासोबत भांडत असेल, पण प्रभू आम्हाला काय शिकवतो हे आपण ऐकू. जग वैऱ्याशी भांडते जग वैऱ्याशी भांडते जग वैऱ्याशी भांडते प्रभू क्षमा करा सांगतो प्रभू क्षमा करा सांगतो प्रभू अंतकरण पाहतो प्रभु अंतकरण पाहतो जग बुद्धिवान शोधिते जग बुद्धिवान
जग बुद्धिवान शोधिते, प्रभु भोळा भाव शोधितो, प्रभु भोळा भाव शोधितो, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, जग बाह्य स्वरूप पाहते, जग बाह्य स्वरूप पाहते, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, जग मोठेपणा दावते, जग मोठेपणा दावते, जग मोठेपणा दावते, जग मोठेपणा, जग आम्हाला दाखवतं की बघा आमच्याकडे कुठलं पद आहे, आम्ही कसे आहोत, आम्ही तुमच्यापेक्षा भारी आहोत, आमच्याकडे 4 व्हीलर आहे, आमच्याकडे चांगलं घर आहे, वेगवेगळ्या गोष्टी, मी तुझ्यापेक्षा खूप धार्मिक आहे, वेगवेगळ्या पद्धतीने जग आम्हाला दाखवतं आणि त्या लोकांना वाटतं की आम्ही मोठे आहोत, आमच्याकडे पैसा आहे, सर्व गोष्टी आहेत म्हणून आम्ही मोठे आहोत. पण खरंच प्रभू कुठल्या लोकांना मोठं करतो किंवा ज्या लोकांकडे तो बघतो ती खरंच ऑलरेडी मोठे आहेत का, या गीतामध्ये आपण पाहूया. जग मोठेपणा दावते, जग मोठेपणा दावते, प्रभु दिनास उंच करीतो, प्रभु दिनास उंच करीतो, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, जग धन दौलत मागते, जग धन दौलत मागते, जग धन दौलत मागते, प्रभु दान करा शिकवितो, प्रभु दान करा शिकवितो, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, जग मंदिर बांधते, शेवटचं कडवं आहे, जग मंदिर बांधते, जग मंदिर बांधतं का, की परमेश्वर तिथे राहावं, त्याची उपस्थिती राहावी. पण परमेश्वर कुठे राहतो, या दगड विटा वाळूच्या मंदिरामध्ये परमेश्वर राहतो की आणखी कुठे राहतो, हे देखील या गीतामध्ये शेवटच्या कडव्यामध्ये मांडलेलं आहे. ऐकूया. जग मंदिर बांधते, जग मंदिर बांधते, पण ख्रिस्त मनी राहतो, पण ख्रिस्त मनी राहतो, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, जग बाह्य स्वरूप पाहते, जग बाह्य स्वरूप
जग बाह्य स्वरूप पाहते, प्रभु अंतकरण पाहतो. सर्वजण म्हणूया, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण पाहतो, प्रभु अंतकरण, प्रभु अंतकरण, प्रभु अंतकरण पाहतो. शेवटचे काही गीतं मी तुमच्या समोर सादर करतो. जे गीत आता गात आहे त्या गीताचे बोल आहेत. जाऊन आम्ही नगरोनगरी ख्रिस्त जगा सांगणार, आम्ही तर ख्रिस्त गाजविणार, आम्ही तर ख्रिस्त गाजविणार. किती जण ख्रिस्त गाजवण्यासाठी या भूमीवरती आहेत, या जागेमध्ये आहेत, कारण ती आमची कामगिरी आहे की ख्रिस्त जगाला आम्ही सांगावा. आणि खरोखर हे गीत प्रभूच्या आत्म्याने मला दिलं. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही ख्रिस्त गाजवत आहोत. आणि मला वाटतं की आज सर्वजण मिळून हे गीत गाऊया आणि जे लोक हा आवाज ऐकतील ते आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की. आता झोपलेले म्हणतील बोले येशू मसीह की. आम्ही तर ख्रिस्त गाजविणार, आम्ही तर ख्रिस्त गाजविणार, आम्ही तर ख्रिस्त गाजविणार. ख्रिस्त जगा हो, ख्रिस्त जगा हो, ख्रिस्त जगा सांगणार, आम्ही तर ख्रिस्त गाजविणार, ख्रिस्त गाजविणार, आम्ही तर ख्रिस्त गाजविणार. हाती मशाल ही शुभवृत्ताची, हाती मशाल ही शुभवृत्ताची, हाती मशाल ही शुभवृत्ताची, हाती मशाल ही शुभवृत्ताची. कामगिरी ही मज ख्रिस्ताची, कामगिरी ही मज ख्रिस्ताची, कामगिरी ही मज ख्रिस्ताची, कामगिरी मज ख्रिस्ताची. भजने गाऊन परमेशाची, भजने गाऊन परमेशाची, भजने गाऊन परमेशाची,
आम्ही हो, सेवा आम्ही हो, सेवा आम्ही करणार आम्ही संसाराची चिंता नाही, संसाराची चिंता नाही, संसाराची चिंता नाही, चिंता नाही, चिंता नाही, चिंता नाही, संसाराची तुझ्या कृपेने कुणेच नाही, तुझ्या कृपेने कुणेच नाही, तुझ्या मागण्याधी दिले सर्व काही, मागण्याधी दिले सर्व काही, अनकाय मी हो, अनकाय मी हो, अनकाय मागना नामदयाचे ज्याच्या ओठी, नामदयाचे ज्याच्या ओठी, नामदयाचे ज्याच्या ओठी, नामदयाचे ज्याच्या ओठी, ओठी, मग साध मदद 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 धनी 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 सा 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 सा धनी सा लग लग धनी 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 सा सा धनी सा धनी सा मग मग धनी धनी सा सा धनी सा धनी सा नि सा धनी मद गम धनी सा धनी सा धनी धनी नि धम सनी सा सनी धनी नि धम ध ध सगमद गमग सगमद नि धनी धनी सा धनी धनी सा धनी सनी धनी सा धनी धनी सा धनी धनी सनी धनी धनी धम 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 धनी सनी धनी धनी धम 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 धनी सनी धनी धनी धम 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 धनी सा धम धनी सा धम धनी सा नामदयाचे ज्याच्या ओठी, नामदयाचे ज्याच्या ओठी, नामदयाचे ज्याच्या ओठी, ख्रिस्त धावतो त्या
गाजविणार आम्ही तर ख्रिस्त 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 गाजविणार ख्रिस्त गाजविणार ख्रिस्त शेवटचे 2 गीतं मी तुमच्या समोर सादर करतो. त्यापैकी एक आहे तू वैभवाने जेव्हा, आणि झुंज कुसावरी या गीताने आपण या कार्यक्रमाचा शेवट करूया. पम पग मरे निसा निसा धनी सारे ग मरे सा पम बनी पग मरे ग ग मरे निसा धनी सारे ग मरे सा पम पद पम पद धनी सा रे धनी सा रे नि सा रे सा रे सा धनी सा रे गा म रे सा ग रे सा नि ध म रे रे तू वैभवाने जेव्हा येशू देवा तू वैभवाने जेव्हा येशील येशू देवा या दीन पामराला विसरू नकोस देवा या दीन पामराला विसरू नकोस देवा या दीन पामराला विसरू नकोस देवा या दीन पामराला तू वैभवाने जेव्हा येशील येशू देवा
तू जीवनाचा ठेवा आहेस येशुदेवा, तू जीवनाचा ठेवा आहेस येशुदेवा. ह्या पामरा विसरू तू वैभवाने 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 देवा, तू वैभवाने जेव्हा येशील येशुदेवा, ह्या दीन पामरा विसरू तू जीवनाचा झरा अमुचा आधार खरा, तू जीवनाचा झरा निजा जा निजा जा निजा जा निजा जा निजा जा जा निरे रे निरे रे निरे रे निरे रे निरे रे गा गा मा रे निरे सा 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 निजा जा निजा निजा जा निजा जा निजा जा निजा जा निजा जा निरे रे निरे रे निरे रे निरे रे निरे रे गा गा मा रे निरे सा 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 गर ध नि सा 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 नि सा गर ध नि सा 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 गर ध नि सा 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 नि सा ध नि सा गरे निरे नि ध नि ध म ध म ध म ध ग सा 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 ग सा 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 ग सा 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 गर ध नि सा गर ध नि सा गर ध नि गर ध नि सा गर ध नि गर ध नि गर ध नि सा गर ध नि सा गर ध नि सा तू जीवनाचा झरा हृदयात तू असावा करीतो तुझा विधावा, हृदयात तू असावा करीतो तुझा विधावा, या दीन पामरा विसरू नको देवा, या दीन पामरा विसरू
तू वैभवाने जेव्हा येशील येशुदेवा, तू वैभवाने जेव्हा येशील येशुदेवा, या दीनपामराला विसरू नकोस या दीनपामराला विसरू नकोस देवा, विसरू नकोस देवा, विसरू नकोस देवा. येशुदेवा, येशुदेवा. घेऊनी भार क्रूसाचा पाठीवरी, येशू चालला मरणाच्या वाटेवरी. घेऊनी भार क्रूसाचा पाठीवरी, येशू चालला मरणाच्या वाटेवरी. वेदना त्याची भारी, साहिल्या त्याची वारी, पाप्या तारण्या क्रूसावरी, झुंज क्रूसावरी, साले क्रूसावरी. दोष नसता दोष लाविला, दोष लाविला त्याच्यावरी. वेदनानी देह झिजला, देह झिजला खांबावरी. वेदनानी देह झिजला, देह झिजला खांबावरी. दोष नसता दोष लाविला, दोष लाविला त्याच्यावरी. वेदनानी देह झिजला, देह झिजला खांबावरी. भार पापांचा घेऊनी हा चालला प्रभू क्रूसावरी. दुःख घेऊन या स्वतःला पापापासून मुक्त करी, आम्हा पातका
क्रुसावरी झाले क्रुसावरी झुंज क्रुसावरी काट्यांचा मुकुट रुतला श्री काट्यांचा मुकुट रुतला श्री त्रास जखमाचा होई इथे अंतरी कोकरा तुरे झाला पाप्यावरी वाहिले रक्त तो भूमीवरी काट्यांचा मुकुट रुतला रे रुतला रुतला श्री काट्यांचा मुकुट रुतला रे रुतला 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 श्री मुकुट रुतला 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 रे रुतला रुतला श्री रे काट्यांचा मुकुट त्रास जखमांचा होई इथे अंतरी कोकरा तुरे झाला पाप्यावरी वाहिले रक्त तो भूमीवरी आग त्रासाची पेटली पुरी इलाज नाही त्या जखमावरी आग त्रासाची पेटली पुरी इलाज नाही त्या जखमावरी झुंज केली मुसाशी पाप्या तारण्याची विजय मिळविला त्या मरणावरी झुंज क्रुसावरी विजयी मरणावरी झुंज क्रुसावरी घेऊनी भार क्रोसाचा पाठीवरी येशू चालला येशू चालला येशू चालला मरणाच्या वाटेवरी 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 येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला येशू रक्त जय बोला
रक्त जय बोला जय जय येशू जय बोला येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला येशू रक्त जय बोला जय 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 येशू जय बोला येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला म्हणूया सर्वजण येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला येशू रक्त जय बोला जय जय येशू जय बोला कार्याची सिद्धी केली झोपेची वेळ झाली कार्याची सिद्धी केली झोपेची वेळ झाली जातो आम्ही घराला जातो आम्ही घराला जातो आम्ही घराला आशीर्वाद दे सर्वांना जातो आम्ही घराला आशीर्वाद दे मंडळीला जातो आम्ही घराला जातो आम्ही घराला जातो आम्ही घराला आशीर्वाद दे सर्वांना प्रेम सलाम घ्यावा आम्हा निरोप द्यावा 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 आम्हा निरोप द्यावा आम्हा निरोप द्यावा बोला ख्रिस्त महाराज की ख्रिस्त राजाचा विजय असो बोला ख्रिस्त महाराज की हालेलुया. खरंच निरोप देऊशी वाटत नाहीये, पण द्यावा लागतोय. आणि खरोखर ब्रदर किरण काळे आणि त्यांच्या सर्व गटाने मंडळीने सर्वांनी येऊन आपल्यामध्ये खरोखर परमेश्वराचं स्वर्गच खाली उतरलं होतं, आहे की नाही? आणि त्याच्या भक्तीमध्ये आपण सर्व तल्लीन झालो होतो. आपण पुन्हा एक वार मोठ्याने टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. इमॅन्युअल चर्च आपला 105वा वर्धापन दिन साजरा करत आहे यावर्षी. आणि त्यानिमित्तानेच आपण या भजन मंडळीला आपल्यामध्ये बोलवलं होतं. खरोखर परमेश्वर या मंडळीशी, इमॅन्युअल चर्चशी विश्वासू आहे आणि त्याबद्दल आम्ही त्याचे मनापासून आभार मानतो. आणि त्याच्या प्रित्यर्थ इमॅन्युअल चर्चतर्फे आम्ही सर्व हे जे ग्रुप आहे आणि ब्रदर किरण काळे त्यांच्या ग्रुपला एक स्मरणचिन्ह देऊ इच्छितो. यावेळेस मी सर्व कमिटीला विनंती करते की त्यांनी या ठिकाणी यावं. आणि जे सर्व ग्रुप आहे त्यांना देखील विनंती करते की त्यांनी देखील इथे खाली यावं. आपण सर्वजण टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी.
आणि सर्व कमिटी तर्फे आणि सर्व इमॅन्युअल चर्च तर्फे आम्ही तुम्हाला हे स्मरणचिन्ह देऊन तुमचं स्वागत करत आहोत. ब्रदर किरण काळे आणि ग्रुप अहिल्यानगर. किती जण आशीर्वादित झाले या सर्व गीतांद्वारे आणि किती जणांना पुन्हा अशी गीतं ऐकायचे आहेत. हालेलुया. आपण असे प्रोग्राम करत राहूया आणि परमेश्वराची स्तुती आणि आराधना अशा सर्व माध्यमातून जेणेकरून परमेश्वराचं गौरव होणार आहे. आणि येणाऱ्या 29 नोव्हेंबरला देखील या ठिकाणी कव्वालीचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सर्वांना विनंती आहे की आठवणीने सगळ्यांनी या कार्यक्रमाला देखील या आणि परमेश्वराचं गौरव आपण कव्वालीद्वारे देखील करणार आहोत. तर येणाऱ्या 29 तारखेला आपण या ठिकाणी पुन्हा भेटणार आहोत. यावेळेस मी विनंती करते आपले सिनियर पास्टर ते शेवटची प्रार्थना करतील आणि आशीर्वाद देतील. गौरवशाली सेनाधीश परमेश्वरा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो. आजचा हा प्रसंग तू आम्हाला दिलास. ब्रदर किरण काळे आणि संघ यांच्याबरोबर भजनाच्या द्वारे तुझं स्तवन करण्याकरता संधी दिलीस. तुझी स्तुती करतो. ह्या भजनाचा सोहळा तू आशीर्वादित केलास. सर्व प्रियजनांना सुखरूप आणलास. प्रिय प्रभू, त्याबद्दल तुझे आभार मानतो. ते आता परतीचा प्रवास करणार आहेत. त्यांचा परतीचा प्रवास सुखाचा होऊ दे. आम्हा सर्वांना तुझ्या कृपेमध्ये तू ठेवला आहेस, वाढतं ठेवलं आहेस, आशीर्वादित केला आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देऊन ह्या सर्व त्या धन तारणार प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावावर मागितलंय म्हणून तू ऐक. तर देव बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, मार्गदर्शन, आशीर्वाद आपल्या सर्वांबरोबर आता आणि सर्वदा राहो. आमेन.